शुभ प्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। माझी प्रभात तर शुभ झाली आहे, पण तुमची सुद्धा बनवण्यासाठी मी घेऊन आली आहे हा नजारा बघा। भरपूर पाऊस पडलेला आहे काल रात्री सुद्धा, सकाळी सुद्धा। ते एवढं धुकं जमलं होतं डोंगरावरती आणि सर्व धबधबे मला इथून सुंदर दिसत आहेत। बहुतेक धबधबे आता पूर्ण 100% क्षमतेने वाहायला लागलेले आहेत। हे माझ्या गॅलरीतूनचं दृश्य आणि माझी देवपूजा सुंदरपैकी झालेली आहे। आज माझ्या देवपूजेमध्ये 3 प्रकारची वेगवेगळी फुलं मी वापरली आहेत। जास्वंदीचं, गोंड्याचं आणि शेवंतीचं फुल असं वेगवेगळी वापरलेली आहेत। त्यामुळे माझा देवारा आज सुंदर रंगीबेरंगी विविध रंगांनी नटलेला असा दिसत आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता। आणि आज माझा दिवस आहे शॉपिंगचा। आज थोडीशी ग्रोसरी मला घ्यायची होती, त्यामुळे मी आणि माझी मम्मी आलो आहे शॉपिंग करायला। तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे मी काय काय घेतलं आहे। तर हे आहे असं आम्ही डाळी सर्व घेत आहोत, कडधान्य घेत आहोत, जे काय आपल्या घरात डेली रुटीनला आणि सकाळच्या भाज्यांना लागतं ते मी इथून घेते। मी जास्त करून काय करते माहिती का, कडधान्य रात्री भिजत टाकते आणि मग त्याच्यानंतर सकाळी त्यांची भाजी करते। माझ्या बाळाला सुद्धा मी भाजी चपातीच देते रोज, अजिबात बिस्किट, मॅगी, वेफर असं काहीही देत नाही। त्याच्यामुळे मी आता हे सर्व इथे खरेदी करायला आले आहे आणि माझ्यासोबत आहे माझी मम्मी, मला मदत करायला आलेली आहे आणि आमची शॉपिंग आता झालेली आहे। आता मी निघत आहे माझ्या बाबूला शाळेत घेण्यासाठी। थोडा वेळ पावसाने उसंत घेतली आहे, तरी सुद्धा मी रेनकोट माझा कॅरी केला आहे, कारण कधीही पडू शकतो पाऊस, तर आपण तयार राहिलेलं बरं नाही का। तर ही आहे आमची मराठी शाळा। मी माझ्या बाळाला मराठी शाळेतच टाकलं आहे, कारण तो माझा अभिमान आहे। ज्या शाळेत मी मोठी झाली, ज्या शाळेत माझे अहो मोठे झाले आहेत, त्याच मराठी शाळेमध्ये माझ्या बाबूला मी ठेवलं आहे। म्हणजे मी ह्या शाळेत नाही झाली आहे, पण माझ्या अहोंची हीच मराठी शाळा आहे। आणि हे आहे ह्या शाळेचं असं मोठं ग्राउंड आणि सगळ्यात खासियत म्हणजे इथे नर्सरी टू 15th पर्यंत, कॉलेजपर्यंत ही शाळा परिपूर्ण आहे। आता ही एवढी सगळी मी शॉपिंग केलेली आहे, ही अर्धीच आहे बरं का, अजून बरंच काही माझं घ्यायचं बाकी आहे, पण बाबूला घ्यायचं होतं म्हणून घाई झाली। आता मी चालली आहे माझ्या शॉपमध्ये। आता बघते भरपूर ऊन आहे, पाऊस नाहीये, वारा नाहीये, पण कडक ऊन पडलेलं आहे, प्रचंड उन्हाळ्यासारखं ऊन पडलं आहे। तर मग आता चालतच जायचंय, बघूया किती थकालं होतं ते। आज तर माझा धबधबा दिसत नाहीये, जो माझा लकी चाम आहे, जो माथेरानचा धबधबा मला रोडवरून दिसतो, आज दिसत नाहीये। बघा संध्याकाळचे 4 वाजले तरी सुद्धा डोंगरावरती एवढं धुकं पसरलं आहे, तिथे गारवा असणारच वरती माथेरानवरती। आणि आज आहे बुधवारचा मार्केट। बघा इथे छान छान असे छान छान वेंडर्स वेगवेगळे, म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये जेव्हा डेलीला मिळत नाहीत पदार्थ किंवा जे काय हे सजावटीचे सामान आहे, फुलं आहेत, प्लॅस्टिकची फुलं किंवा बांगड्या किंवा मुलींचे सजावटीचे दागिने वगैरे आहेत, ते सर्व आज बुधवार मार्केटला कमी प्राईसमध्ये मिळतं। त्याच्यामुळे इथे प्रचंड गर्दी असते। ही दुसरी लेन आहे जी मी तुम्हाला दाखवते आहे, ती दुसरी लेन आहे। आता इथे जे सर्व व्यावसायिक बसलेले आहेत ते लांब लांबवरून येतात, म्हणजे कोणी कल्याण, कोणी बदलापूर, कोणी डोंबिवली, कोणी कर्जतवरून, भिवपुरीवरून असे इथे येऊन ते स्टॉल लावतात। आणि ते प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी, प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावत असतात। तर इथे अजिबात चालायला वाव नसतो बरं का, कारण बाईक सुद्धा मधून येत जात असतात, पावसाचं पाणी सुद्धा भरपूर आहे। आणि हे बघा असं ते लोक साईडला कॉर्नरला स्टॉल लावतात। दर बुधवारी इथे हा स्पेशल मार्केट भरतो। तर इथे कपडे सुद्धा छान मिळतात बरं का, कॉटनचे कपडे, लहान मुलांची खेळणी खूप छान छान सुंदर सुंदर असतात आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये असतात। म्हणजे एरवी ज्या प्राईसमध्ये तुम्हाला मिळतात त्यापेक्षा कमी प्राईसमध्ये इथे तुम्हाला मिळतात। आणि आता मी आली आहे माझ्या बाबूसाठी टिफिनची बॅग घ्यायला। म्हणजे ऑलरेडी टिफिनची बॅग आहे बाबूकडे, पण ना मला प्लॅस्टिकची बॅग हवी होती, तर मी इथे ते शॉप शोधत आहे, पण मला माझ्या मनासारखी प्लॅस्टिकची बॅग मिळालेली नाही आहे, कारण मला चैनची प्लॅस्टिकची बॅग हवी होती आणि इथे सगळ्या ओपन्स बॅग आहेत। मित्रांनो, जीवनात सगळ्यात महत्त्वाची गुरुकिल्ली म्हणजे काय माहिती आहे का, तो म्हणजे तुम्हाला मिळालेला अनुभव। आणि तो अनुभव अशी काही शिकवण देतो की जी जगातली कुठलीही पुस्तके तुम्हाला देऊ शकणार नाही। त्याच्यामुळे ह्याच्या आधी जर तुम्हाला काहीही प्रयत्न करत असताना किंवा काहीही मिळवत असताना जो वाईट अनुभव आला असेल आणि जर तुम्ही हरून खचून गेलात तर ते अजिबात चालणार नाही, कारण त्यातला महत्त्वाचा आहे तो अनुभव, तुमची हार नाही, त्यातला महत्त्वाचा आहे तुमचा अनुभव, जो तुम्हाला आयुष्यात पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे जे काय होतं ना ते चांगल्यासाठीच होतं असं मानून पुढे
चला आणि त्यातून जो तुम्हाला अनुभव मिळाला असेल तो तुमच्या पुढच्या कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी वापरा. म्हणजे तुम्हाला यश तर म्हणता येणार नाही मला, कारण मी एवढी मोठी नाही की तुम्हाला यशच मिळेल कन्फर्म असं मी तुम्हाला सांगित, असं काही नाहीये. पण तुम्हाला तुम्ही सक्सेसफुल, जिथे तुम्ही 100% हरले आहात तिथे तुम्ही ॲटलिस्ट 50% सक्सेसफुल व्हाल त्याच अनुभवातून. त्याच्यामुळे तुम्हाला आजचा हा माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट नक्कीच करा. थँक्यू.